पनवेलमधील डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा पेटलाय। डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यातनं विषारी द्रव्य तलावातल्या पाण्यात मिसळली जात असल्याचं आमदार विक्रांत पाटील यांनी निदर्शनास आणून दिलं। दूषित पाणी पिऊन एका तासात 7 गायी दगावल्या। त्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आलाय। आता विक्रांत पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली। त्यांनी दूषित पाण्याचे नमुने विधान भवनात पत्रकारांसमोर आणले। जे कंटेंट्स आहेत त्याचं विश्लेषण या ठिकाणी आहे आणि हे सगळे कंटेंट थोड्या नाही तर 20-20 पटीनं जास्त आहेत अशा प्रकारची ही स्थिती आहे। मग जर का ह्या भागामध्ये अशी स्थिती त्या ठिकाणी होणार असेल तर मानवी जीवन त्या ठिकाणी कसं राहू शकतं। त्या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। त्या ठिकाणी आमच्या मातृशक्तीला गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी तयार झालेल्या आहेत। ॲबॉर्शनचं प्रमाण वाढलंय। हे डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणून हलवलं गेलं पाहिजे हा एक विषय त्यामध्ये आहे। ज्या सिडको अधिकाऱ्यांनी अक्षम्य पद्धतीनं या दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे ही त्या ठिकाणी मागणी मी करतोय।